नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पदवीधर शिक्षकांसंदर्भात किंवा विशेष शिक्षकांसंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय आनंददायी अशी बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की पदवीधर वेतन श्रेणीबाबत एक निकाल जो कोर्टात पेंडिंग होता त्याचा निकाल आलेला आहे आणि त्या निकालामध्ये काय झालं आहे, कोणासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पदवीधर वेतन श्रेणीबाबत जी काही अपडेट आहे ती बघणार आहोत आणि या बातमीमुळे राज्यातील जे काही विशेष शिक्षक आहे किंवा पदवीधर शिक्षक आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि त्यांना वेतन श्रेणी जे काही मिळणार आहे त्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे. ठीक आहे. तर नागपूर हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालासंदर्भात आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, थोडे मागे जाऊया, कारण 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक शासन निर्णय आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं होतं की जे काही सर्व पदवीधर शिक्षक आहे किंवा विशेष शिक्षक आहे त्या सर्वांपैकी 1/3 शिक्षकांनाच जी वेतन श्रेणी मिळणार होती ती पूर्णपणे 1/3 शिक्षकांना मिळणार होती. जे उरलेले 2/3 शिक्षक आहे किंवा 66% जे विशेष शिक्षक आहे किंवा पदवीधर शिक्षक आहे त्यांना ती वेतन श्रेणी मिळत नव्हती. ठीक आहे. तर हा एक प्रकारचा त्या शिक्षकांवर, पदवीधर शिक्षकावर अन्यायच होता. तर या विरोधात, ठीक आहे, तर या विरोधात काही शिक्षकांनी आवाज उठवला होता. त्यापैकीच एक बुलढाणा जिल्ह्यातील, सोबतच चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या आणि यवतमाळ यासारख्या जिल्ह्यामधील काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठामध्ये याविषयी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा आता निकाल आलेला आहे आणि या कोर्टाने काय सांगितलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या याचिकेसंदर्भात कोर्टाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि कोर्टाने काय म्हटलं की पात्रता समान आहे, काम सुद्धा समान आहे, परंतु वेतन का कमी दिलं जात आहे. तर हे समान काम समान वेतन या कायद्याचं उल्लंघन होत आहे. तर हे अतिशय निराशाजनक बाब आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि शिक्षकांच्या बाजूने निकाल देताना त्यांनी म्हटलं आहे, जॉईनिंग पासून तर आजपर्यंत ते जे त्यांचं नुकसान झालेलं आहे तर ते सर्व नुकसान पुढील 8 आठवड्याच्या आतमध्ये ते भरून दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु या निकालामागे एक अडचण आहे मित्रांनो. ती अडचण अशी आहे की या गोष्टीसाठी किंवा या याचिकेमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी याचिका सादर केली होती, म्हणजे जे काही याचिकाकर्ते या केसमध्ये आहेत त्यांनाच ही जी सवलत आहे किंवा हा जो निकाल आहे त्यांच्या बाजूने लागलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी हा निकाल नाही आहे. ठीक आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर एक प्रकारचं जरी हे सर्व शिक्षकांसाठी लागू नसेल तरी सुद्धा कोर्टाचा नियम एक संदर्भ म्हणून आपण सगळीकडे वापरू शकतो आणि महाराष्ट्र सरकार देखील यावर काहीतरी ॲक्शन घेऊ शकते, जे की सर्व शिक्षकांसाठी अतिशय फायदेशीर होऊ शकते. ठीक आहे. जर सरकारने यावर काही निर्णय घेतला नाही तर सर्व शिक्षक, जे काही पदवीधर शिक्षक आहेत, जर सरकारतर्फे हा जो निर्णय आहे तो सर्वांसाठी जर लागू झाला नाही तर पदवीधर शिक्षक, जे काही महाराष्ट्राचे सर्व पदवीधर शिक्षक किंवा विशेष शिक्षक आहेत त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो की त्यांनी स्वतंत्ररित्या हा जो निकाल आहे त्याच्या बाजूने, म्हणजेच काय तर अशा प्रकारची केस त्यांनी स्वतंत्ररित्या टाकायला पाहिजे, जेणेकरून ते जे कोर्टाचा निकाल त्यांना लागू झाला तशाच प्रमाणे सर्व शिक्षकांना तो निकाल लागू होईल किंवा यासाठी एक वेगळी उपाययोजना करणे गरजेचं आहे. ते मित्रांनो, ही एक प्रकारची चांगली न्यूज आहे किंवा एक प्रकारची सुरुवात म्हणावी लागेल, कारण 13 ऑक्टोबर 2016 पासून ही जी शिक्षकांची हेळसांड होत आहे, ठीक आहे, समान काम समान वेतन याची उल्लंघन होत आहे, त्यावर हा आळा बसलेला आहे आणि ही जी सुरुवात झालेली आहे त्यावर आपल्याला योग्य प्रमाणे कार्यवाही करून सरकारला भाग पाडायचा आहे की सर्व शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला अतिशय आवडली असेल असे मी गृहीत धरतो आणि या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.